मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर आहे राऊत म्हणून, त्यांनी कमेंट केली की मला टाबोली या प्रोडक्टची संपूर्ण माहिती पाहिजे। जर तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टची माहिती पाहिजे असेल तर मला प्रत्येक माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर मला कमेंट करून विचारू शकता। मी लवकरात लवकर त्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो नेमकं टाबोली आहे काय, कोणत्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलं, यामध्ये काय कंटेंट आहे, फॉर्म्युलेशन कोणत्या पिकामध्ये वापर करू शकतो, याचा वापर करण्याची योग्य पिकाची स्टेज कोणती आहे, कोणत्या अवस्थेत जर आपण याचा वापर केला तर आपल्याला 100% रिझल्ट भेटू शकतो, याचा रिकमेंडेशन डोस, होणारे फायदे, पॅकिंग साईज आणि मार्केटमध्ये असलेली किंमत, याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो जी काही सुमिटोमो केमिकल्स इंडिया लिमिटेड कंपनी आहे जपानची, या कंपनीने हा प्रोडक्ट तयार केला आहे आणि मार्केटमध्ये त्या प्रोडक्टचं व्यापारी नाव आहे टाबोली। एकदम तुम्ही जर त्याची बॉटल बघितली तर जो सूर्याचा बल्ब असतो त्या बल्बसारखा त्याचा आकार आहे। या टाबोली प्रोडक्टमध्ये जे कंटेंट आहे प्लॅक्ट्रोब्युटाझोल 40% SC फॉर्म्युलेशन। मित्रांनो SC फॉर्म्युलेशन म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट्स। ज्याप्रमाणे कोराजेनमध्ये फॉर्म्युलेशन आहे एकदम घट्ट दुधासारखा रंग आहे, त्याप्रमाणे याचं फॉर्म्युलेशन आहे 100% पाण्यामध्ये विरघळतं। मित्रांनो हे एक PGR आहे, PGR सोबत एक फंगीसाईडचं सुद्धा काम करतं। म्हणजे आपल्या पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोग येणार आहे त्यांनासुद्धा कंट्रोल करण्याचं काम हे टाबोली प्रोडक्ट करत असतं। मित्रांनो PGR म्हणजे काय, PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, प्लांट ग्रोथ कंट्रोलर किंवा प्लांट ग्रोथ रिटार्डंट। म्हणजे आपल्या पिकाची जी होणारी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, अतिरेक होणारी वाढ कमी करून जास्तीत जास्त रिप्रोडक्टिव्ह ब्रँचेस लावणे, जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवणे या प्रोडक्टचा हेतू आहे। कारण मित्रांनो जर आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुलं लागले तर साहजिक गोष्ट आहे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे। मित्रांनो यामध्ये जे कंटेंट आहे हे एक फ्लावरिंग हार्मोन्स आहे, म्हणजे फुलांची वाढ करण्यासाठी एक संप्रेरक आहे। आपल्या झाडामध्ये असं हार्मोन तयार होतं, या हार्मोनमुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होते। मग मित्रांनो याचा वापर करण्याची योग्य स्टेज कोणती आहे, तर ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये फुलधारणा सुरू व्हायला लागते त्यावेळेस तुम्हाला याचा वापर करायचा। मित्रांनो याचा वापर तुम्ही कोणत्या पिकामध्ये करू शकता, तर तुम्ही याचा वापर प्रत्येक पिकामध्ये करू शकता। कापूस, तूर, मूग, उडीद, हरभरा, सोयाबीन किंवा इतर कोणतंही भाजीपालावर्गीय पीक किंवा कोणतंही पीक असू द्या, तुम्ही प्रत्येक पिकामध्ये टाबोली या प्रोडक्टचा वापर करू शकता। परंतु मित्रांनो जर तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये करायचं असेल तर ज्यावेळेस सोयाबीन 45-50 दिवसाची असते, ज्यावेळेस नेमकेच फूल यायला सुरू होतात, त्यावेळेस जर तुम्ही या टाबोली प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला 100% रिझल्ट तुमच्या सोयाबीन पिकामध्ये दिसून येईल। कारण मित्रांनो टाबोली प्रोडक्टमध्ये जे प्लॅक्ट्रोब्युटाझोल आहे ते हार्मोन जास्तीत जास्त सोयाबीन पिकामध्ये फुलधारणा करण्याचं काम करत असतात। परंतु आता सोयाबीन पिकामध्ये याचा वापर करू शकत नाही, कारण आता सोयाबीनमध्ये शेंगा सुरू झालेले आहे। मित्रांनो आता कापूस पिकामध्ये ज्यावेळेस कापूस पिकामध्ये पाती आणि फुल अवस्था सुरू होते त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकता, 100% तुम्हाला रिझल्ट दिसून येईल। मित्रांनो नेमका याचा वापर करण्यासाठी रिकमेंडेशन डोस किती आहे, तर जर तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये याचा वापर करायचा असेल तर प्रति एकरी 30 मिली, म्हणजे प्रति पंपसाठी तुम्ही 3 मिली याचा वापर करू शकता। जर तुम्हाला कापूस पिकामध्ये याचा वापर करायचा असेल तर प्रति एकरी 40 मिली, म्हणजे जे काही 15 लिटरचा पंप आहे त्याच्यामध्ये तुम्ही 4 ते 5 मिली याचा वापर करू शकता। मित्रांनो याची पॅकिंग साईज मार्केटमध्ये 30 मिलीची आहे आणि 30 मिलीची जी किंमत आहे 300 ते 400 रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो या प्रोडक्टचा वापर केल्यानंतर काय फायदे होतात, तर जे काही होणारी अतिरेक वाढ आहे ती कमी करून जास्तीत जास्त रिप्रोडक्टिव्ह ब्रँचेस आपल्या झाडामध्ये लावणे, म्हणजे जास्तीत जास्त फुलांची संख्या लागल्यानंतर मित्रांनो आपल्या पिकामध्ये उत्पादनामध्ये वाढ होणार आहे। त्यामुळे तुम्ही या प्रोडक्टचा वापर ज्यावेळेस फुलावस्था सुरू होते त्यावेळेस तुम्ही करू शकता। मित्रांनो या प्रोडक्टमध्ये फंगीसाईडचे सुद्धा गुणधर्म आहे, म्हणजे या प्रोडक्टचा वापर करून तुम्ही प्लांट ग्रोथ रेग्युलेट करू शकता। त्याचबरोबर जे काही फुल अवस्थेत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो ते सुद्धा तुम्ही कंट्रोल करू शकता। मित्रांनो यामध्ये जे प्लॅक्ट्रोब्युटाझोल नावाचं हार्मोन आहे हे हार्मोन जास्तीत जास्त झाडामध्ये फ्लावरिंग आणण्याचं काम, जास्तीत जास्त फुलांचं संख्या वाढवण्याचं काम हा प्रोडक्ट करत असतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने हा प्रोडक्ट आहे, तुम्ही बिनधास्त त्याचा वापर करू शकता। व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा। धन्यवाद।